नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी ही राकेशला म्हणत असते की अहो राकेशजी हे काय करताय. परंतु राकेश आता पेटत्या समईसमोर हात धरून म्हणतो की नाही ईश्वरीजी नाही, आता ना मला हे सगळं करावंच लागेल, त्याशिवाय हा माझा ऐकणारच नाही आहे ना. नाही म्हणजे जोपर्यंत आता मी इथे हात ठेवतोय तोपर्यंत याने माझं ऐकायलाच पाहिजे. आणि काकांच्या बाबतीत मी हे सहनच नाही करू शकणार आहे. काका लवकरात लवकर बरे झाले पाहिजेत, त्यासाठी हे सगळं मला करावंच लागेल. याने हे सगळी काय अशी आपली परीक्षा बघितली आहे. इतकं सगळं आपल्या आयुष्यात चांगलं होतं आहे, सगळं चांगलं घडतं आहे, तरी पण देव असं का निष्ठुरपणे वागतोय. मला त्याला जाब विचारायचाच आहे. त्यावेळेला ईश्वरी त्याचा हात बाजूला घेते आणि म्हणते की हे सगळं नका करू राकेशजी, प्लीज हे थांबवा. तेव्हा मग आता लगेच तो म्हणतो की हो ना, सगळं किती व्यवस्थित होणार होतं, आपलं लग्न ठरणार होतं, पण देवाने हे सगळं मध्येच काय केलं. तेव्हा आता लगेच ईश्वरी म्हणते की हो, बाबाही खूप खुश होते या सगळ्यासाठी. आपल्या लग्नासाठी बाबांनी आपल्या लग्नाचा मुहूर्त पण काढला होता आणि तेच काढून ते आले होते. हे ऐकल्यानंतर आता लगेच तो म्हणतो की काय बोलता हे ईश्वरीजी तुम्ही, खरंच काकांनी मुहूर्त काढला होता. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, अगदी 10 ते 15 दिवसांनंतरचाच मुहूर्त काढला होता त्यांनी, परंतु ते तुम्हाला त्यांना सांगायचं होतं. आणि मग तो ढसाढसा मुद्दाम रडण्याचे नाटक करू लागतो आणि ईश्वरी पुढे काही ऐकूनच घेत नाही, ती तिथून निघून जाते. आणि मग राकेश म्हणतो की अरे वा, सासरे बुवांनी आमच्या लग्नाचा मुहूर्त काढला होता, मग अगोदर सांगायचं नाही हे सगळं मला. नाही म्हणजे मुहूर्त काढला असता तर लग्न पण झालं असतं आणि नंतर पुढे काय ते बघितलं असतं. बरं ठीक आहे, जाऊ दे, आता ॲक्सिडेंट तर झालाच आहे तर राहू देत, तसंही तुमचा आशीर्वाद घेतला आहे मी लग्नासाठी अगोदरच, असं तो बोलायला लागतो. नंतर मग आता आजी विचार करत असते की हे सगळं काय होतं आहे. आणि तिथे मामी ऑफिसमध्ये फोन करून घेते आणि म्हणते की नाही, अच्छा तिथे अर्णव आला नाही आहे का अजून, असं ती फोनवर बोलते. आणि आजीला सांगते की आई, ऑफिसमध्ये अर्णव नाही आहे, मी आपल्या रिसेप्शनवर फोन करून चौकशी केली. मग आता आजी म्हणते की गेला कुठे असेल तो. तेव्हा त्यावर वल्लरी म्हणते की मी सांगते ना तुम्हाला आई, की तो ना नेमका त्या ईश्वरीच्या बाबांनाच हॉस्पिटलमध्ये भेटायला गेला असणार. तेव्हा अंजली म्हणते की नाही अगं मामी, असं कसं करेल तो, आजीने त्याला शपथ दिली आहे ना, मग तो नाही जाणार. तेव्हा मग लगेचच वल्लरी म्हणते की शपथ काय, मोडली असेल शपथ त्यांनी आणि तो गेला असेल हॉस्पिटलमध्ये. मी तर सांगते ना तुम्हाला की हे तर ना नक्की काहीतरी चाललं आहे. म्हणजेच आकाशचे बाबा आणि अर्णव यांचं नक्की तरी काहीतरी चालू आहे, काहीतरी त्या दोघांमध्ये शिस्त आहे, परंतु मला ते अजूनही समजत नाही आहे की काय चाललं आहे. तेवढ्यातच तिथे मामा येतो आणि मग मामा आल्याबरोबर लगेच बोलतो की काय गं, काय झालं वल्लरी. वल्लरी म्हणते ते सगळं पहिले बाजूला ठेवा, मला तुम्ही सांगा की आपल्या दोघांचं एक जॉईंट अकाउंट आहे बरोबर, मग त्या जॉईंट अकाउंटमध्ये तुम्ही एवढे इमर्जन्सी 1,00,000 एवढी मोठी रक्कम कशी काय विड्रॉ केली ती मला सांगा. असं म्हटल्यावर मामा गप्प होतो. मग ती म्हणते की बोला ना, काय केलं तुम्ही त्या ईश्वरीच्या बाबांना मदत केली आहेत का 1,00,000 रुपयांनी, मला जरा सांगा तुम्ही, कारण काही झालं तरीही हे आपलं जॉईंट अकाउंट आहे. तेव्हा मग हे असं विचारल्यावर तो गप्प असतो. आजी म्हणते की अवी, अरे काय झालं आहे, बोल ना घडाघडा. वल्लरी, जे काही तुला विचारते ते खरं आहे का, ते 1,00,000 रुपये तू अकाउंटमध्ये काढलेस आणि ते कशासाठी काढलेस. त्यावेळेला आता असं विचारल्याबरोबर अविनाश म्हणतो की हो, जे ती काही बोलतीये ते अगदी बरोबर बोलतीये. वल्लरी, तुझा अंदाज खरा आहे, ईश्वरीच्या बाबांना मदत करण्यासाठीच मी ते 1,00,000 रुपये काढले. वल्लरी म्हणते की घ्या, मी तुम्हाला सांगितलं होतं ना हा माणूस असंच करणार, पण तुम्हाला समाजसेवा करण्याची काय गरज होती. मी म्हणते म्हणजे तिने त्यांचं काही ते बघितलं असतं, तुम्हाला काय गरज होती हे सगळं करण्याची. त्यावर मग लगेच तो म्हणतो की हो गरज होती, मला गरज वाटली म्हणून मी मदत केली. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो की ते माझं अकाउंट आहे, त्यामुळे त्या अकाउंटमध्ये मी काय करेन, मी कोणत्या प्रकारचा खर्च करेन किंवा कुठे वापरेन, हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे आणि त्यामध्ये तू मला काहीही प्रश्न विचारायचा नाही, समजलं, असं सरळ तू तिला आता बोलतो. आणि इथून पुढे या गोष्टींकडे तुला लक्ष देण्याचीही गरज नाही आहे. आणि त्याचं असं सरळ बोलणं ऐकून वल्लरीला चांगलंच झोंबतं. आणि मग तो म्हणतो की हे बघ, मी तुला एकच आता गोष्ट सांगतो, तू उगीचच काहीतरी आईच्या डोक्यात भरवण्याचं काम करू नकोस, कसलेही वाईट गोष्टी तिच्या मनात भरवू नकोस, चांगल्याची मदत करायची असते. तेव्हा लगेच अंजली म्हणते की हो अगं मामी, प्लीज तू इतका रागराग करू नकोस ना, मामाने चांगल्यासाठीच तर मदत केली आहे ना, कोणाच्या तरी चांगल्यासाठी मदत करणं हे चांगलं आहे आणि गरज असेल तर ठीक आहे, मदत केली तर त्यात काय आहे एवढं, असं पटकन आता अंजली मामीला बोलून दाखवते. त्याच वेळेला मग आता लगेच मामी म्हणते की हो, पण त्या ईश्वरीलाच का गरज होती मदत करण्याची, मला त्याच गोष्टीचा राग आला आहे.
जर ती बोलत असेल तर मग कशाला. त्यावर आता वल्लरी म्हणते की आई, मी तुम्हाला सांगते ना, हे सगळं यांचं तेच चालू आहे. या अर्णवनेच यांना सांगितली असणार आहे ईश्वरीच्या बाबांना मदत करण्यासाठी. आणि मी तुम्हाला सांगते ना की अर्णव पण तिकडे ईश्वरीच्या बाबांना भेटण्यासाठीच हॉस्पिटलमध्ये गेला असेल. मी तुम्हाला सांगते, लिहून घ्या, असं वल्लरी अगदी आत्मविश्वासाने सांगते. तेवढ्यातच तिथे आता अर्णव आलेला असतो. त्याला आलेलं पाहून आता आजीला जराशी चिड येते, कारण अर्णवने तिचा शब्द खोटा केला आहे की खरा हे तिला पाहायचे असते. म्हणूनच आता अर्णव आल्याबरोबर आजी उठून बसते आणि म्हणते की चिंटू, तू कुठे गेला होतास. वल्लरी म्हणते की तू हॉस्पिटलला गेला होतास. तेव्हा तो म्हणतो की हो, अगदी बरोबर, मी हॉस्पिटललाच गेलो होतो. वल्लरी म्हणते की घ्या, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, एक एक कसं खरं बाहेर येते बघा. तेव्हा वल्लरीला बघतच ती म्हणते की चिंटू, मला सांग, मी तुला शपथ घातली होती ना की ईश्वरीच्या बाबांना बघायला तू हॉस्पिटलमध्ये जायचं नाही, मग तू का गेला होतास. त्यावर तो म्हणतो की अगं आजी, प्लीज माझं निदान ऐकून तरी घे, मी काय बोलतोय. मग ती म्हणते की चिंटू, तू शपथ पोडलीस ना माझी. मग तो म्हणतो की नाही अगं, मी हॉस्पिटललाच गेलो होतो, परंतु ईश्वरीचे बाबा ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्या हॉस्पिटलमध्ये मी गेलो असं मी बोललोच नाही आहे. मी ताईचे रिपोर्ट्स आणण्यासाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, असं बोलल्यानंतर आता त्यांची बोलतीच बंद होऊन जाते. नंतर ईश्वरी आता बाहेर आलेली असते. ईश्वरी विचार करते की नेमकं हे सगळं काय झालं असेल. मामा आजच या हॉस्पिटलमध्ये कसे काय आले. नक्की त्यांना अर्णव सरांनी पाठवलं होतं का. आणि मग अर्णव सर स्वतः कसे नाही आले. आता एक एक प्रश्न तिला आठवत असतात. ज्यावेळेला आता अर्णव सरांच्या बाबतीत ती मामाला बोललेली असते की ते मला स्वतःचे मित्र समजवतात ना, तर मग ते मित्र या नात्याने माझ्यासाठी या माझ्या वाईट काळामध्ये का बरं नाही आले. आता हेच तिला आठवतं. नंतर मामा तिला म्हणालेलं असतो की ईश्वरी, प्रत्येक वेळेला ना आपण असा विचार करूनच उत्तर मागायचं नसतं. ईश्वरी म्हणते की नक्की हे सगळं काय घडलं असेल. म्हणजे अर्णव सरांनीच मामांना पाठवलं असेल का इथली परिस्थिती बघण्यासाठी. मी त्यांच्याबद्दल चुकीचा विचार करते का. तेव्हा आता तिथे राकेश म्हणत असतो की स्वतःला इतका त्रास करून घेतोय, म्हणजेच भाजण्याचं नाटक करतोय, तरीही मिस इंदोर माझ्यावर काही इम्प्रेस होत नाही आहे. नक्कीच काहीतरी केलं पाहिजे हिच्या बाबतीत. माझी इंदोरी जिलेबी आता अर्णवचा पर्दाफाश हिच्यासमोर करायलाच हवा, असं ती पटकन बोलते. असं बोलून तो पटकन तिच्याकडे येतो. नंतर मग ती बाजूला बसलेली असताना पुन्हा तो बोलतो की ईश्वरीजी, नाही, हे सगळं ना खरंच खूप चुकीचं घडतं आहे. मी ना इमॅजिनच नाही करू शकत आहे काकांबद्दल. खरं तर ज्या वेळेला हे सगळं घडलं ना, मी तिथे नव्हतो, हेच मला खूप दुःख वाटतं आहे. म्हणजे मी त्यावेळेला बाहेर गेलो होतो ना पुण्याला, त्यामुळेच मला हे सगळं कळलं नाही. आणि जर मी तिथे असतो ना, तर काकांच्या बाबतीत ना हे सगळं मी घडूच दिलं नसतं, असं तो सुरुवात करतो. नंतर म्हणतो की खरंच मला ना त्या तुमच्या मित्राचा खूप राग येतोय. तेव्हा लगेच ती म्हणते की का, म्हणजे कोणत्या मित्राबद्दल बोलताय तुम्ही. तेव्हा मग राकेश म्हणतो की अहो, तुमचा तो मित्र, तो बिझनेसमॅन अर्णव राजे शिर्के, आता तो आहे कुठे. म्हणजे त्याची मैत्रीण इतक्या मोठ्या संकटात आहे आणि त्याला यायला नको का. एकदा तरी त्याने यायला हवं होतं ना इकडे. मी विचारलं आईंना, काकूंना विचारलं, आत्याला विचारलं, पण तो अजून आला नाही असं समजलं. म्हणजे इतका कसा माणूस निर्दयी असू शकतो. म्हणजे तुमच्या बाबांनी त्याच्या एक साधी कानाखाली वाजवली, परंतु त्याचा इतका सगळा इगो तो मनात धरून ठेवला आहे की त्याने इथे यायलाही नको. इतकं लोक कशी आपला इगो धरून ठेवतात ना काय माहिती, असं मुद्दामच तो आता बोलायला लागतो. आणि ईश्वरी पुन्हा एकदा तिच्या मनातून चलबिचल होत असते, कारण जे काही तो राकेश सांगतोय ते ऐकून तिला आता पुन्हा टेन्शनच येऊ लागलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राकेश आता गप्प बसलेला असतो आणि म्हणतो की काय, आता आणखी या इंदोरी जिलेबीसाठी काय करू, अजून ती न्यूज कशी काही येत नाही आहे टी व्हीवर, असं आता तो विचार करायला लागतो. आणि पुन्हा एकदा म्हणतो की नाही, थोडा वेळ थांबला पाहिजे, नक्कीच येईल. तेवढ्यातच टी व्हीवर आता ब्रेकिंग न्यूज असं म्हणून बातमी येत असते. आता मात्र तो खूपच खुश होतो की चला, आता संजय देसाईची न्यूज कळणार. तर त्याच वेळेला ती आता ब्रेकिंग न्यूजमध्ये म्हणत असते की संजय देसाई यांचा अपघात झालेला आहे लिंक रोडवर, आणि या सगळ्या अपघातामागचं कारण स्पष्ट आणि समोर झालेलं आहे. ते म्हणजे की द ग्रेट बिझनेसमॅन अर्णव राजे शिर्के यांनी हा अपघात घडवल्याचा समोर आलेला आहे. आणि त्यांनी स्वतःच्या गाडीने संजय राजे शिर्के यांना उडवून दिल्याची घटना समोर आलेली आहे. आणि हे सगळं पर्सनल वादावरून आणि संजय देसाई यांनी राजेश शिर्के यांच्या कानाखाली वाजवली होती आणि त्यामुळे त्यांनी ही गोष्ट केल्याची आणि इतक्या विकोपाला गेल्याची घटना समोर आलेली आहे. स्वतःच्या अगदी अपमान झाल्याच्या पायी हा त्यांनी अपघात घडवून आणला हे समोर आलेलं दिसतंय. आता हे ऐकून राकेशला मात्र फार आनंद होत असतो. तर इकडे सारखा तो व्हिडिओ प्ले होत असतो की संजय खाली पडला आहे,
आणि अर्णवची गाडी समोर आली आहे. अर्णवने गाडीने उडवून तिथून तो समोरून गाडी घेऊन निघून गेला आहे. आता हे पाहिल्यानंतर ईश्वरीला धक्का बसतो की अर्णव सरांनी हे सगळं केलं आहे. ती आता धक्क्यानेच त्या व्हिडिओकडे पाहत राहते, कारण तिला या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. आपले बाबा अशा प्रकारे खाली पडले आहेत याचा तिला तिथे ते बघून त्रासच होत असतो. ती म्हणते की हे सगळं कसं काय झालं, बाबांचा अपघात असा कसा होऊ शकतो. तेव्हा आता सारखं तेच टी व्ही न्यूजवर दाखवत असतात. त्यामुळे ईश्वरी आता घाबरलेली असते. तेवढ्यातच आता लगेच राकेश स्वतःचं काम सुरू करतो. तो म्हणतो की म्हणजे ईश्वरीची अर्णव राजे शिर्के हे असं कसं घडवून आणू शकतो, म्हणजे हे करताना त्याला काही लाज वगैरे वाटली नाही का, म्हणजे इतका मोठं भयानक असं ॲक्सिडेंट तो घडवून आणू शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला सरळ त्याने कोमात पाठवण्याची, म्हणजे सरळ त्यांना मारण्याचीच गोष्ट ठरवली. हा अर्णव राजे शिर्के पैसे आहेत म्हणून इतक्या मोठ्या थराला जाऊ शकतो, म्हणजे स्वतःचा अपमान झाला आहे म्हणून तो असं वागू शकतो ना. खरंच यावर माझा विश्वासच बसत नाही आहे. त्याने असं कसं वागला, काकांचा जराही विचार केला नाही, आणि ते तुमचे बाबा आहेत याचा तरी त्याने विचार करायचा होता, म्हणूनच तो आला नसणार, असं मग आता विचार तो करतो. तेवढ्यातच आता ईश्वरीला आठवतं. ईश्वरी म्हणते की मामा, ते अर्णव सर मला स्वतःचे मित्र समजवतात ना, मग ते इतक्या कठीण परिस्थितीत आले कसे नाहीत. तेव्हा मामा म्हणतो की काही वेळेला परिस्थिती जबाबदार असते. नंतर अर्णव हा बाबांना समजावण्याचा प्रयत्न करूनही अर्णवचं ऐकत नसतात. त्याचप्रमाणे मग जेव्हा कॉफी शॉपमध्ये अर्णव समजावत असतानाही बाबा ऐकत नाहीत आणि कानाखाली वाजवतात, ते सगळं आता ईश्वरीला आठवतं आणि ते आठवून तिला आता खूप मोठा धक्काच बसलेला असतो. तेव्हा ती विचार करते की नक्की तिचं मन तिला विचारत असतं की हे सगळं खरंच अर्णव सरांनी केलं असेल का. आणि मग पुन्हा टी व्हीवर तीच न्यूज झळकत असते. त्यामुळे ती आता विचार करते की अच्छा, याचा अर्थ एकच आहे, म्हणूनच अर्णव राजे शिर्के मला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी आले नाही आहेत, हे सगळं कारण आहे तर त्याच्यामागे आत्ता मला समजलं, असं ती बोलते. आणि जेव्हा ईश्वरी ते बोलून दाखवते तेव्हा मात्र राकेशला खूपच आनंद होतो. फायनली माझ्या मनासारखं झालं असं त्याला आता वाटत असतं. मग आता ईश्वरी म्हणते की नाही, यामध्ये मी कोणालाही माफ करणार नाही आहे. तेव्हा मग आता अर्णवला म्हणजेच मुद्दाम विलन ठरवत राकेश म्हणतो की ईश्वरीजी नाही हो, अशा माणसाला ना सोडायचंच नाही. काकांच्या बाबतीत इतकं निर्दयी कसं कोण वागू शकतो, इतकं हलक्या मनाचं असं कोण कसं असू शकतं ना, मला समजत नाही. खरंच राक्षसी वृत्तीचा माणूस आहे असं म्हणायला हवं, कारण काही झालं तरी आपल्या बाबांना मारण्याचं धाडस त्यांना कसं करवलं का, तर फक्त त्यांनी कानाखाली मारली याच्यासाठी इतका व्यक्तीचा जीव घेऊ शकतो तो माणूस, असं कसं करू शकतो. नाही, त्या माणसाबद्दल आता मला खूप चीड आली आहे. तेव्हा मग ईश्वरी आता लगेचच तिथून निघत असते. मग ती जात असताना राकेश तिकडून जोरजोरात ओरडतो की ईश्वरीजी ऐका. आणि ती पुढे गेल्यानंतर हळूच म्हणतो की ईश्वरीजी जा आणि त्या अर्णव राजे शिर्केची कॉलर पकडा. आता काही झालं तरी त्याला सोडूच नका ईश्वरीजी, तुमच्या बाबांचा खुनी आहे तो खुनी. तेवढ्यातच एक माणूस हा राकेशकडे बघत असतो. तेव्हा राकेश त्याला म्हणतो की काय काय बघतोय माझ्याकडे, तिकडे टी व्हीकडे बघ, माझ्या तोंडावर काय लावलंय, असं म्हणून आता तो त्याला बोलतो. आणि राकेशचा आता जो हेतू असतो तो पूर्णपणे साध्य झालेला असतो आणि ईश्वरी आता तिथे जाणार हे त्याला माहीत पडलेलं असतं. त्यानंतर आता अर्णव हा म्हणत असतो की ताई, अगं मी खरंच ते रिपोर्ट्स आणण्यासाठी गेलो होतो, हॉस्पिटलमध्ये नाही. त्यावेळेला आता लगेचच वल्लरी म्हणते की मला माहिती नाही आहे, कदाचित तू हे रिपोर्ट घेऊन पुन्हा एकदा त्या ईश्वरीच्या बाबांनाही भेटायला गेला असशील तर, असं मला वाटतंय, तू शपथ मोडली असशील. तेव्हा तो म्हणतो की व्हॉट डू यू मीन, मला कळत नाही आहे मामी, या सगळ्या गोष्टी तू इतक्या थराला घेऊन जाण्याची काय गरज आहे. अगं मी तिथे सांगितलं ना एकदा, गेलो नव्हतो तर नव्हतो गेलो, सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करू शकत नाही मी. त्यावेळेला मग तिथेच आता आकाश येतो आणि म्हणतो की दादा, अरे टी व्ही लाव, सगळीकडे तुलाच दाखवत आहेत. तेव्हा आकाशला बघतच अर्णव म्हणतो की व्हॉट, आणि मग ते टी व्ही लावतात. टी व्ही लावल्यानंतर समोर न्यूज आलेली असते की प्रसिद्ध उद्योगपती अर्णव राजे शिर्के यांच्या गाडीने, म्हणजेच त्यांनीच संजय देसाई या एका सामान्य नागरिकाला उडवलेलं आहे. हे ऐकल्यावर आता सगळ्यांच्या पायाखालची जमीन हादरते. तेव्हा अर्णव म्हणतो की व्हॉट इज दिस रबिश, हे सगळं काय दाखवत आहे टी व्हीवर. तेव्हा आकाश म्हणतो की अरे दादा हो, मगाचपासूनच हे टी व्हीवर न्यूज चॅनल्सवर सगळीकडे दाखवत आहेत आणि म्हणूनच मला समजले आणि म्हणून मी इथे तुलाही सांगण्यासाठी आलो. तेव्हा मग आता आकाशला बघत लगेच अर्णव म्हणतो की नाही, अरे हे सगळं खोटं आहे, हे काही काय दाखवतात न्यूज चॅनलवाले. तेव्हा न्यूजमध्ये दाखवत असतात की
संजय देसाईंनी त्यांच्या कानाखाली वाजवली होती. म्हणूनच त्या सगळ्याचा राग काढण्यासाठी, संताप काढण्यासाठी अर्णवराजे शिर्के यांनी त्यांच्या कानाखाली अर्णवराजे शिर्के यांनी त्यांना गाडीने उडवलेला व्हिडिओ समोर आला आहे. आता जो व्हिडिओ अर्णवच्या गाडीचा असतो तो व्हिडिओ आता समोर येतो. अर्णव गाडीने त्यांना उडवतो आणि नंतर सरळ निघून जातो असं त्या व्हिडिओमध्ये गाडीमधून दिसत असतं. अर्णव म्हणतो की नाही, हे असं नसू शकतं, हे मी कसं केलं आहे, अरे ही गाडी माझी, पण मी हे नाही केलं आहे. त्यावेळेला आता लगेच आकाश म्हणतो की हो ब्रो, परंतु गाडी तर तुझीच आहे तिथे. तेव्हा मग अंजली म्हणते की अर्णव हे सगळं काय आहे, अरे मलाही समजत नाही आहे, पण गाडी तर तुझीच आहे, तू हे सगळं करू शकणार नाहीस माहिती आहे, पण तुझी गाडी. तेव्हा तिथे मामाही येतो आणि मामा म्हणतो की अर्णव अरे काय चाललं आहे सगळीकडे, अरे तू अपघात केल्याचं समोर येते सगळीकडे. तेव्हा मग मामाला तो म्हणतो की नाही, अरे हो मी पण आत्ताच ही बातमी बघितली आहे. तेव्हा लगेच आता अर्णवला मुद्दामच वल्लरी म्हणते की अरे अर्णव हे काय केलंस काय तू, अरे ठीक आहे तू खूप रागीट आहेस हे माहिती आहे, परंतु एखाद्या व्यक्तीचा जीव घेण्यापर्यंत तू हे कसं करू शकलास, अरे त्या माणसाचा जीव गेला तर काय करणार आहेस तू. त्यावेळेला लगेच मामा वल्लरीवर चिडतो आणि म्हणतो की अगं वल्लरी जरा तोंड सांभाळ, अर्णवबद्दल काहीही बोलू शकत नाहीस असं तू, उगीच काही त्याला आरोप लावू नकोस. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो हे सगळे आरोप खोटे आहेत, नाही मी हे सगळं केलेलंच नाही आहे, मी हे सगळं कसं करू शकतो, नाही केलं हे सगळं. त्यावेळेला आता ईश्वरी तिथे येते आणि म्हणते की हो हो तुम्हीच केलं हे सगळं. आता ईश्वरीचं आलेलं पाहून सगळेजण तिच्याकडे पाहतच राहतात. म्हणजे ईश्वरी देखील अर्णववर विश्वास ठेवत नाही आहे याचा सगळ्यांना धक्काच बसतो. आता ईश्वरी समोर आलेली असते आणि म्हणते की बोला, आत्ता बोला, तुम्ही हे सगळं तुम्ही का घडवून आणलं, तुम्हाला काय वाटतं की हे सगळं मला समजणार नव्हतं, परंतु मिस्टर अर्णवराजे शिर्के एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवा की तुम्ही हे जे काही घडवून आणलं आहे ना ते खूप चुकीचं आहे. तुम्ही स्वतःच्या अपमान झाला यापोटी एका माणसाचा जीव घ्यायला निघालात, इतके निर्दयी कसे झालात हो तुम्ही, असं ती त्याला विचारते. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर होल्ड ऑन, खरंच मी तुला सांगतोय की हे सगळं मी नाही केलेलं आहे गं, खरंच मी हे सगळं केलं नाही आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की तुम्ही नाही केलं आहे, मग ती गाडी आणि त्या गाडीचा नंबर प्लेट तर तुमचीच होती ना, मग हे सगळं कोणी केलं आहे असं म्हणणं आहे तुमचं, तुम्ही नाही केलं तर मग कोणी केलं आहे, असं ती रागाने विचारते. आणि मग ती म्हणते की अर्णव सर, आतापर्यंत मी तुम्हाला खरंच खूप तुमची बाजू घ्यायची, मला प्रत्येकजण सांगत होतं की तुम्ही खूप तापट आहात, रागीट आहात, तुमच्या स्वतःच्या स्वभावावर कंट्रोल नाही आहे, परंतु मी प्रत्येकाला सांगायचे की नाही, अर्णव सर जरी रागीट असले तरीही ते मनाने खूप चांगले आहेत, असं म्हणून मी प्रत्येक वेळेला तुमची वकिली करायची हो सगळ्यांसमोर, परंतु आता तुमची ही बाजू पाहिल्यानंतर मी काय बोलावं असं वाटतंय तुम्हाला. तेव्हा मग अंजली म्हणते की नाही अगं प्लीज असं बोलू नकोस, ईश्वरी तू ओळखतेस ना गं चिंटूला, तो करेल का असं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो मलाही त्याचाच धक्का बसला, परंतु ते इथे हॉस्पिटलमध्येही आले नव्हतेत, त्यामुळे मला आत्ता विश्वास बसला की हे सगळं करण्याचं कारस्थान यांचंच आहे. आत्तापर्यंत तुम्ही काय केलं तो, म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत माफ केलं, कुठलाही राग नाही धरून ठेवला, पण आत्ता जे काही तुम्ही केलं ना, तुम्ही माझ्या बाबांच्या बाबतीत केलं, हो तुम्ही त्यांना सरळ उडवलं गाडीने, आणि उडवून ते बिचारे त्यांची काय अवस्था होईल काय नाही याचा तुम्ही विचारही केला नाही. त्यावेळेला आता अर्णव तिथे बघतच राहतो, तिचं एक एक गोष्ट फक्त तो आता ऐकत असतो आणि आरोप ऐकत असतो. ईश्वरी म्हणते की हे बघा, तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही हे सगळं केलात आणि तुम्हाला मी सोडेन तर ते अजिबात होणार नाही. हो माझ्या बाबांनी तुम्हाला मारलं याचा तुम्ही इतका मोठा वचपा काढलात, आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी काय बोलते ते खोटं आहे तर जाऊन बघा एकदा ICUमध्ये माझे बाबा कोणत्या परिस्थितीशी लढत आहेत ते बघा, ते जगतील की जगतील नाही किंवा वाचतील नाही या बाबतीतही मी सांगू शकत नाही आहे, काय करायचं ते मला समजत नाही आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की हे बघ ईश्वरी प्लीज तू शांत हो, तू अशा प्रकारे दादावर संशय घेऊ नकोस, त्याने काही केलेलं नाही आहे आणि तुला असं वाटतंय का की तू तुझ्या बाबतीत असं वागू शकतो. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की का नाही वागू शकत, जर त्यांच्या मनामध्ये आलं तर ते काहीही करू शकतात. तेव्हा मग तो म्हणतो की नाही मी सिंदूर तू जे बोलतेस ते खोटं आहे, असं मी काहीही केलेलं नाही आहे गं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की खरंच तुम्ही माणसाच्या रूपातला सैतान आहात, सैतान, की तुम्ही माझ्या बाबांच्या बाबतीत असं वागलात. तेव्हा मग आता लगेच अंजली म्हणते की ईश्वरी प्लीज नको, मी सगळेजण तुझ्याबद्दल सांगतो, सगळेजण बाजू घेतो की खरंच तो असं काहीही करू शकणार नाही. ती म्हणते की ताई तो तुमचा भाऊ आहे ना, त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय, तुम्ही त्याची बाजू घेताय, परंतु जे काही घडलंय ना ते मला सहन न होल्या पलीकडचं आहे. इतक्या खालच्या थराला जाऊन तुम्ही कसे वागू शकलात नाहीच मला समजलं नाही. आतापर्यंत मला खरंच वाटायचं की तुम्ही माझे चांगले मित्र आहात, प्रत्येक वेळेत वाईट प्रसंगात तुम्ही माझी साथ दिली आणि तुम्ही कधीही अशा प्रकारे माझ्याशी वागणार नाही, परंतु तुम्ही आज माझा हा भ्रम खोटा केलात.
का केलं तसं माझ्या बाबांबरोबर? का असं वागलात त्यांच्याबरोबर? तुमची इतकी दुश्मनी झाली होती की तुम्ही त्यांना सरळ गाडीने उडवलात? कुठल्या परिस्थितीत असतील, काय करतील ते तुम्हाला जराही समजलं नाही का? खरंच तुम्ही राक्षसी वृत्तीसारखं हे सगळं काम केलेलं आहे. नाही, आता किती काय झालं ना तरीही अर्णव सर, मी तुम्हाला माफ करणार नाही. आणि तुम्ही हे जे काही वागलात त्याबद्दल तुम्हाला कदाचित दुसरं कोणी माफ करेल, पण मी अजिबात तुम्हाला माफ करणार नाही. आणि तुमच्या घरातले आहेत शेवटी, तर ते तुमचीच बाजू घेणार. त्यामुळे काही झालं तरी तुम्हाला यातून मी अजिबात सोडणार नाही, लक्षात ठेवा. मी तुम्हाला यापुढे माफच करणार नाही, असं ईश्वरी सरळ आता त्याला बोलून दाखवते. आणि असं बोलल्यामुळे अर्णव आता गप्प बसतो आणि त्याच्या डोळ्यात हलकंसं पाणी आलेलं असतं, कारण ईश्वरीने त्याच्यावर इतका मोठा आरोप लावला आहे, याचा त्रास त्याला होत असतो. तेव्हा मग पुन्हा एकदा अंजलीताई म्हणते की अगं ईश्वरी, प्लीज जरा विचार कर अगं, असं नाही होऊ शकत. अगं चिंटू असं करेल का? खरंच तू विचार कर, तू त्याला ओळखतेस ना. तेव्हा मग ती म्हणते की हो ताई, जर दुसरं कोणी मला हे येऊन सांगितलं असतं ना, तर मी कदाचित नसता ठेवला विश्वास यावर. पण हे सगळं न्यूज चॅनल, टी व्ही, व्हिडिओ याचं काय करू मी? याच्यात सरळ दिसतंय की यांच्याच गाडीने बाबांचा अपघात झाला आहे. मग आणखी काय समजायचं आहे मी? तेवढ्यातच ती आता हे सगळं बोलत असताना वल्लरी म्हणते की बस बस झालं ईश्वरी देसाई. अगं तू विसरू नकोस की तू आमच्या घरात येऊन आम्हालाच बोलतेस, त्यामुळे अर्णवला इतकं सगळं बोलण्याची काहीच गरज नाही आहे, तुला कळलं? त्यामुळे तू या घरात उभं राहू नकोस. तेव्हा मग लगेच ईश्वरी म्हणते की हे बघा, मला इथे यायची हौसही आलेली नाही आहे, परंतु माझ्या बाबांच्या बाबतीत जे काही घडलं आहे त्याबद्दलचा हिशोब मी अगदी बरोबरच करणार आहे. काही झालं तरीही मी माझ्या गुन्हेगाराला सोडणार नाही. आणि अर्णव सर, तुम्ही माझ्या बाबांचे गुन्हेगार आहात, त्यामुळे आता तुम्हाला मी सोडणारच नाही आहे, असं सरळ ईश्वरी सगळ्यांसमोर अर्णवला धमकी देते. आणि आता ईश्वरीला हाताला धरून वल्लरी म्हणत असते की चल बाहेर निघ, बस झालं. तुला काय वाटतंय? तू कोणाशी बोलतेस? तुला समजतंय का? तू कोणाच्या घरात येऊन बोलतेस? कोणाशी बोलतेस? अगं तू अर्णवशी बोलतेस, हे लक्षात ठेव. तेव्हा मग ती म्हणते की हो, असतील ते अर्णव राजे शिर्के मोठे उद्योगपती, परंतु काही झालं तरीही मी त्यांना सोडणार नाही. आता वल्लरी म्हणत असते की चल बाहेर निघ, तिच्या हाताला धरते. त्यावेळेला मग त्यावर अर्णव म्हणतो की 1 मिनिट मामी, अगं तिचा हात सोड, काय करतेस तू? तेव्हा आता ईश्वरी लगेच म्हणते की हे बघा अर्णव सर, तुम्ही मुद्दामच माझी बाजू सगळ्यांसमोर घेऊन हे सिद्ध होणार नाही आहे की तुम्ही हे सगळं केलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही ना या सगळ्यामध्ये अडकणारच आहात, लक्षात ठेवा. वल्लरी तिला म्हणते की तू आता इथे निघतीस की नाही? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, निघत आहे मी इथून. परंतु ती लगेच अर्णवला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, जर माझ्या बाबांना काही झालं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही. माझे बाबा हे माझ्यासाठी सर्वस्व आहेत आणि त्यांना जर काही झालं तर मात्र मी हे बघणार नाही की आपली मैत्री होती किंवा काय. मी खरंच त्यावेळेला काय वागेन माझं मलाच माहीत नाही आहे, असं ईश्वरी सरळ त्याला धमकीच देते. आणि त्यामुळे घरातल्या सगळ्यांना धक्का बसलेला असतो की ईश्वरी ही अशा प्रकारे वागते आणि अर्णवला ती अजिबातच समजून घेत नाही आहे. वल्लरी म्हणते की हो, तुझी धमकी तुझ्यापाशीच राहू दे, चल आता, चल इथून निघ लवकर, असं म्हणून आता ती तिला तिथून बाहेर काढत असते. ईश्वरी जाता जाताच बोलते की अर्णव सर, जर हे सिद्ध झालंच तर मग मी तुम्हाला अजिबात सोडणार नाही, लक्षात ठेवा, असे धमकीच ती देते आणि तिथून निघून जाते. पुढच्या भागामध्ये आता मामा म्हणत असतो की अर्णव, हे सगळं काय होते कळत नाही आहे, तू प्लीज बाहेर जाऊ नकोस. अरे या प्रकरणामध्ये तुझं नाव सगळीकडे पुढे आलेलं आहे, तूच तिच्या ईश्वरीच्या बाबांचा अपघात घडवून आणलाय असं सगळीकडे समोर येत आहे नाव, प्लीज असं करू नकोस, तू अडकला जाशील. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मामा, हे सगळं मी केलेलं नाही आहे आणि आय डोंट केअर ते लोक माझ्याबद्दल काय बोलतायत. खरं तर या सगळ्यामध्ये मला फक्त मिस इंदोर काय म्हणते ते बघायचं आहे. मी हे काही केलेलं नाही आहे आणि या सगळ्यावर मी ठाम आहे आणि त्यामुळे कोणी काही केलं, कोणी काही बोललं तरी त्याबद्दल मला काहीही फरक पडणार नाही, असं सरळ आता ते बोलून दाखवते. आणि त्याचमुळे अर्णव आता बाहेर पडलेला असताना त्याला अटक केली जात असते. त्याच वेळेला ईश्वरीकडे येऊन अर्णव तिचा हात धरून म्हणतो की मिस इंदोर, तुला खरंच असं वाटतंय, माझ्या डोळ्यांमध्ये बघून मला सांग की तुला हे खरंच असं वाटतंय का की तुझ्या बाबांचा अपघात हा मी घडवून आणलेला आहे, म्हणजे हे सगळं मी केलं आहे असं तुला खरंच वाटतंय का? असं आता विचारल्याबरोबर ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते आणि तो म्हणतो की माझ्या डोळ्यात देऊन उत्तर दे. ईश्वरी काहीच बोलत नाही. तेव्हा मग अर्णवला पोलीस घेऊन जात असताना अर्णव म्हणतो की काही झालं तरीही माझ्यावर लागलेला हा डाग मी पुसणार, कारण मी काहीच केलेलं नाही. आणि मी सिंदूर, तुझी शांतताच उत्तर देऊन जाते की हे सगळं मी केलेलं नाही आहे. आणि मी सिंदूर, काही झालं तरीही मी स्वतःला इनोसंट प्रूफ करणार, कारण मी काहीही केलेलं नाही आहे, या सगळ्यात मला अडकवलं गेलं आहे, असं बोलल्यावर ईश्वरी आता त्याच्याकडे पाहतच राहते. आता नेमकं अर्णव स्वतःला कशाप्रकारे खरं सिद्ध करणार हे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.